आज आपण बनवणार आहे चॉकलेट केक। आहे पहिला 2 चमचे दही टाकून घेऊया आणि दही अशी फेटायची। साखर, पिठी साखर ही घरात वाटले मी, रेडीमेड पण आणू शकता तुम्ही। थोडं मी बोलते ना, सगळं चाळून घ्यायचं। त्याच्यात काही थोड्याफार राहिलेले असेल ना गुठल्या वगैरे, त्यातली हवा पण बाहेर येऊन जाईल। मैदा 1.5 कप मैदा घेतलाय, त्याला 1 कप साखर टाकले। कोको पावडर घेऊया आपण, 2 चमचे घेऊया। 1 2 3 मिक्स करून घेऊया। हे काय आहे? हे बेकिंग सोडा आहे, हा 2 चुटकी। बेकिंग पावडर आहे, ही अर्धा चमचा टाकूया। असं मिक्स करून घेऊया। आणि आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकलाय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 1 चमचाभर जरा तेल टाकू पण त्यात, आणि मिक्स करून घेऊ। आणि आता सगळं हे मिक्स करून घ्यायचंय। यात पाणी टाकू आपण थोडं थोडं बॅटर मिक्स करायला। हे बघा, आता आपण हे हँड ब्लेंडरने मिक्स करून घेऊयात। आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकूयात। नीट ह्याचा बेस बनवून घेऊयात। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता। हे बघा, असं काहीतरी झालं आहे। हे बघा, हे बघा, एकाच डायरेक्शनला फिरवायचं आहे। एकाच डायरेक्शनला फिरवायचं आहे हे। तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर चमच्याच्या साहाय्याने एक दिशेला फिरू शकतात। त्याच्यामध्ये गुठळ्या नाही व्हायला कामं, व्यवस्थित स्पून एका साहाय्याने एका डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज फिरू शकतो तुम्ही। जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही ह्याच्याने सुद्धा करू शकता। हे बघा, आपलं हे मिक्स करून झालं, रेडी आहे। हा आपला बॅटर रेडी आहे। आता इकडे आम्ही मोल्ड घेतला आहे। जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही कुठल्याही भांड्यात बनवू शकतात, स्टील, जर्मन, काही असो। त्याला ग्रीस करून घ्यायचे, ऑइल टाकायचे। तुझा आवाज जात। ह्याच्यानंतर आता आमच्याकडे बटर पेपर आहे। जर तुमच्याकडे नसेल तर नका लावू। तर इथे मी बटर पेपर लावते, त्याच्यावर ऑइल टाकायचं। आता खाली सुद्धा वरच्या सुद्धा ग्रीस करून घ्यायचे। आणि बटर पेपर नसला तर तेल लावायचं, त्यावर मैदा थोडासा झटकायचं आणि आपटायचं, टॅप करायचं थोडंसं तरी चालतो। माझ्याकडे आहे म्हणून मी यूज करते। ओके, कुकर ठेवलाय, कुकरमध्ये आपण केक आज करणार आहोत। तर कुकर ठेवलाय बघा तुमच्यासमोर, गॅस चालू करूया आणि याला गरम होत ठेवायचे। आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। हा बघा,
हा माझा असं काळा आहे कारण मी खूप नेहमी बनवते, त्यामुळे थोडा काळपट झालेला आहे. हा टाकायचं मीठ. म्हणजे तुम्ही दरवेळी तोच मीठ यूज करू शकतात. तो काळा झाली तरी तो रिपीट यूज करू शकतो. असं नाही आहे की नवीनच टाकू शकतो. ही रिंग बसवते, रिंग ठेवते मी. कुकरचं झाकण आहे, वरची आपण शिटी काढून घेऊया आणि त्याचा हा रबर असतो तो सुद्धा काढून घेऊया आणि याला 10 मिनिटं प्री हीट म्हणजे गरम करत ठेवूया. गरम होतं एकदम. मध्ये बॅटर ओतून घेऊया. याला थोडं टॅप करून घेऊया, एअर बबल बाहेर येतील याच्यातले. आणि आता घेऊया. कुकर गरम झालेला आहे तर कुकरमध्ये ठेवूया. बघू शकतात वाफ येते वरती. पीठ मस्त छान झालेलं आहे. हा गरम असल्यामुळे व्यवस्थित ठेवा, खूप गरम झालेलं आहे. आता याला 20 मिनिटं ठेवूया आपण. आता आपण बघू कुक झालंय का नाही. अशी नाईफ घ्यायची, आत टाकायची किंवा तुम्ही टूथपेस्ट किंवा काय दुसरी गोष्टी पण टाकू शकतात. क्लीन यायला पाहिजे. थोडीशी ओली आहे, थोडा जरा 5 मिनिटं गरज आहे. ओके, आता 5 मिनिटांनी आपण बघूयात. हे बघा, तर याला बंद करते. 5 मिनिटांनी परत बघूयात, मग आपला केक रेडी होईल. बघा रेडी झाला. तुम्हाला आता उघडून दाखवूयात आम्ही. ठीक आहे, आपला केक काढलेला आहे आपण. हे बघा इकडे आता काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती जो आपण फॉईल बटर पेपर लावला होता ना, तो आता इकडे हळूहळू काढून घेऊ. केक अजून खूप गरम आहे, तर तो हळूहळू गार झाल्यावर काढा. असं काढायचं आहे, नाहीतर गार झाल्यावर तरी काढू शकतात. ओके, सो आपला हा स्पॉन्जी चॉकलेटचा केक रेडी आहे. आता आम्ही ह्याला पुढच्या पार्टमध्ये डेकोरेट कसं करायचं, म्हणजे थोडंसं वरतून चॉकलेट वगैरे कसं डेकोरेट करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.